नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता माही आणि नैना या दोघीही परत मुकदमांच्या बाहेर दरवाजाजवळ येतात. कारण माहीचा मोबाईल आणि पिशवी आजीच्याच रूममध्ये राहिलेली असते. म्हणून आता माही तिला आतमध्ये चल म्हणत असते, परंतु नैना म्हणते की चल, लॉक आहे ते, चल आपण नंतर येऊयात. माही काही ऐकायला तयार नसते आणि नैनाला म्हणते की नैना स्टॉप, नैना इथे थांब. म्हणून आता ती खिडकीजवळ येते आणि खिडकीचा जो काही दरवाजा आहे, खिडकीची काच ती उघडते आणि अगदी खुश होऊन नैनाला म्हणते की बघ, आता मी येथून आतमध्ये जाऊ शकते. तेव्हा नैना म्हणते की ऐक ऐक, पटकन जा, आवाज मात्र करू नकोस. आणि जो स्कार्फ आहे तो स्कार्फ तिच्या डोक्यावर टाकते आणि हा आहे ना स्कार्फ असं घे म्हणून पूर्णपणे ती चेहरा झाकून घेते, डोक्यावर टाकते. तर माही म्हणते की नैना, हे असं कोण घेतं? माही म्हणते की नैना अगं असं नको, म्हणून ती आता चेहरा उघडा करते आणि डोक्यावर तो स्कार्फ घेते. तेव्हा आता नैना म्हणते की नाही अगं, कोणी बघू नये म्हणून ही फॅशन आहे, तू अशी घे आणि कुणाचं लक्ष सुद्धा जाणार नाही, तुला ओळखणार सुद्धा कोणी नाही. परंतु माही मात्र ऐकायला तयार नसते. तेव्हा आता नैना म्हणते की जा, पण हळू जा, आवाज मात्र करू नको. तेव्हा माही म्हणते की शट अप नैना. माही खिडकीतून इकडून तिकडून पाहते आणि शेवटी लगेच ती खिडकीतून आत येते. तेव्हा माही आतमध्ये गेल्यानंतर लगेच नैना ही एका खांबापाशी जवळ येते आणि तेथे जाऊन ती लपते. तोपर्यंत माही इकडे तिकडे पाहते आणि चोर पावलाने आतमध्ये येते. तेव्हा आजीच्या रूम मध्ये येते आणि समोर पाहिल्यानंतर तिला तिची बॅग तेथे सापडते. बॅग घाईने उचलते आणि लगेच त्यामध्ये मोबाईल आणि जो काही सिगरेटचं पॉकेट आहे ते पाहते. तर तिला खूप असा आनंद होतो. तेव्हा आता मोबाईल घेऊन ती लगेच आता नैनाला कॉल करते आणि नैनाला म्हणते की नैना अगं, बॅग सापडली. तेव्हा नैनाला आनंद होतो. नैना म्हणते की काय, बॅग मिळाली? मग चल आता तिकडे, उशीर करू नकोस, लगेच तिथून बाहेर ये, बाहेर पड. अगं काहीतरी आता घोळ करू नको तेथे, आणि नक्की कोणीतरी येईल म्हणून तू जास्त वेळ तेथे वाया घालू नको. त्यावर आता माही म्हणते की काय ग नैना, काय डरपोक आहे ग तू, सतत काय ग तूच त्याच्या झूम मध्ये जगत असते. नशीब अगं इकडे कोणी नाही. तर नैना म्हणते की नशीब माझं, अगं तरी सुद्धा पण तू तिकडे टाइमपास करू नको, लगेच निघ तिथून. तेव्हा माही म्हणते की ओके फाईन आणि बाय. तरी सुद्धा आता माही लगेच तिथे थांबते आणि समोरचा ड्रॉवर आहे तो उघडते आणि त्यातून मात्र 2 अशा ती बिअरच्या बॉटल घेते आणि त्या बाटल्या बघून तिला खूप असा आनंद होतो. गाईने त्या आपल्या स्कार्फ मध्ये लपवते आणि बॅग मध्ये ठेवून ती आता तेथून जायला निघते. परंतु अचानक मात्र अक्षय हा बाहेरून दरवाजा लावून घेतो. त्याला असं वाटतं की आजी तर रूम मध्ये नाही, म्हणून तो दरवाजा लावतो. तर माही खूप घाबरते आणि लगेच ती कपाटाजवळ जाऊन लपते. तेव्हा आता माही दरवाजाजवळ येते आणि ओढून ती दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते. परंतु अक्षयने तर बाहेरून लॉक करून घेतलेला असतो, म्हणून माहीला आता दरवाजा उघडत नाही, म्हणून खूप टेन्शन येतं. ती लगेच नैनाला फोन करण्याचा ठरवते. तेव्हा मात्र आता अक्षय हा आजीजवळ येतो. आजी ही टेरेसवर बसलेली असते. तिला रमाची सारखी आठवण येत असते आणि तिने रमाला रूम मध्ये पाहिल्यापासून तिला रूम मध्ये सुद्धा जाण्याची भीती वाटत असते, म्हणून ती टेरेसवरच असते. तर अक्षय तिच्याजवळ येतो. अक्षय आजीला हात धरून विचारतो की अगं आजी काय झालं, तिच्या खांद्यावर हात ठेवतो. तेव्हा आजीचा जीवाजीव येतो. आजी ही कारण घाबरलेलीच असते, तिला रमाचे सारखे भास होत असतात. अक्षय आजीचं डोकं चेपून द्यायला सुरुवात कर. आजी अगं जरा तुझं डोकं चेपून देतो म्हणजे तुला बरं वाटेल. तेव्हा आता आजी अक्षयच्या हाताला धरते आणि राहून दे रे बाळा, अरे तू आल्यानंतर खरंच मला खूप बरं वाटतंय असं म्हणते. तर लगेच अक्षय विचारतो की काय ग आजी, काय होतंय? तेव्हा आजी म्हणते की अक्षय अरे बस, म्हणून अक्षयच्या हाताला धरून ती त्याला खाली तेथे खुर्चीवर बसवते. तेव्हा अक्षय तिला विचारतो की आजी अगं काय झालं, काय झालं? तेव्हा आता आजी म्हणते की अरे कसं सांगू मी तुला, खरंच मला माझ्या खोलीमध्ये जाण्याची सुद्धा भीती वाटते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की आजी अगं घाबरायचं काही कारण नाही, आम्ही सगळेजण आहोत ना, तुला कसं काहीतरी होऊन देऊ ग आजी. आणि मुळात म्हणजे अगं मी तुझ्या खोलीला आतमधून कडी म्हणजे बाहेरून कडी लावून आलो, आतमध्ये आता कोणीही नाही जाऊ शकत. त्यावर आता आजी म्हणते की तसं नाही, अरे मला रमाची भीती वाटते. तेव्हा अक्षय म्हणतो की काय रमाची भीती? तेव्हा आता आजी म्हणते की अरे तुला असं वाटत असेल की आपल्या आजीचं डोकं फिरलंय, तिला काही कळेन असं झालं असेल. अरे पण हल्ली माझ्या डोळ्यावर माझा विश्वास आहे. अरे मी माझ्या डोळ्यांनी तिला पाहिलं आणि चादर काढेपर्यंत एका क्षणात ती अशी अदृश्य झाली माझ्या डोळ्याआड. मग मला सांग अरे अक्षय, तिचा आत्मा तर असू शकतो ना? त्यावर आता अक्षय म्हणतो की आजी आत्मा वगैरे असं काही नसतं आणि
मुळात म्हणजे रमा जिवंत आहे, तिला काही झालेलं नाही आणि मागचे गेले कित्येक दिवस अनेक दिवस मी तुम्हाला हेच समजावण्याचा प्रयत्न करतोय, आपल्या रमाला काही झालेलं नाही, आपली रमा जिवंत आहे आणि ती आजी नक्की व्यवस्थित असणार आहे. मला हेच पटत नाही, काय म्हणतात तुम्ही ते आत्मा वगैरे. तेव्हा आता आजी लगेच म्हणते की अक्षय मग मला एक गोष्ट सांग. अरे आत्मा नाही तर मग कोण होतं ते मी तुला कसं सांगू की अरे अक्षय, अरे मला जेष्ठी स्थळी काशानी पाशानी सगळीकडे काही रमाज दिसते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की आजी अगं तुझा तो गिल्ट आहे, जेव्हा ती घरामध्ये होती तेव्हा तू तिच्याशी जे काही वागली आणि त्यामुळेच तुझ्या मनामध्ये हा गिल्ट आहे आणि तोच गिल्ट तुझ्या मनाला सारखा खात असतो आणि सारखी तुला आता रमाची आठवण येऊन भीती वाटत असते, बाकी काही नाही. त्यामुळे चल आजी अगं खाली चल आणि आराम कर जरा. तेव्हा आजी काही ऐकायला तयार नसते. आजीचा चेहरा बघून अक्षय विचारतो की आजी अगं तू खरंच रमाला खूप मिस करतेत ना. तेव्हा आजी अक्षयकडे बघून मान डोलावते की हो म्हणून. तेव्हा अक्षय म्हणतो की हो ना आजी, मी सुद्धा खरंच रमाला खूप मिस करतो. तेव्हा अक्षय हा जे काही ते ग्लास वगैरे आहे ते आवरून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. तर लगेच आजी म्हणते की अक्षय अरे तू कशाला हे सर्व काही आवरतो. अक्षय आजीच्या हाताला धरतो आणि तिला तिच्या रूममध्ये घेऊन जायला निघतो. त्यानंतर आता माही आणि नैना ह्या फोनवर बोलत असतात, कारण माहीला लॉक उघडायचं असतं म्हणून नैनाला परत ती कॉल करते. नैना विचारते की अगं माही गो तुला कोणी पाहिलं तर नाही ना. तेव्हा आता नैना म्हणते की अगं नैना यू नो इथे काय झालं तुला माहिती आहे का. अगं बाहेरून कोणीतरी डोअर लॉक केलंय बाहेरून. तेव्हा मात्र आता नैनाला तर खूप असं टेन्शन येतं. नैना म्हणते की अगं बाय तू तेथे काही असे गडबड गोंधळ करू नको, हालचाल करू नकोस आणि काही मात्र आता गोंधळ घालू नको, काही करू नको. तेव्हा आता माही म्हणते की नैना प्लीज प्लीज अगं काहीतरी कर, मला इथून बाहेर काढ. तेव्हा नैना म्हणते की अगं तुला सीमा काकूंनी सांगितलं होतं काही घोटाळा करू नको, परंतु तू ऐकलं कुठे, केलंस ना घोटाळा, त्यामुळे आता गप्प बस आणि आता मला जरा विचार करून दे. तेव्हा नैना विचार करते आणि माहीला म्हणते की हे बघ आता मात्र पार्वती झोपायला रूम मध्ये येतील, मग त्या रूम मध्ये झोपायला आल्यानंतर तू मात्र हळू रूम मधून बाहेर ये. तेव्हा मात्र आता माही म्हणते की जर नाही इकडे कोणी आलं तर मग मी काय करू, येथेच राहू का. तेव्हा नैनाला तर आणखीन टेन्शन येतं. नैना म्हणते की अगं नाही आले म्हणजे कसं होईल, मग आपण त्यानंतर काय करणार. तेव्हा माही म्हणते की अरे यार आपल्याकडे नैना अगं तुझ्याकडे कोणत्याही गोष्टीचं सोल्युशन का नसतं. तेव्हा नैना म्हणते की काय ग माझ्याकडे. तर माही म्हणते की ओके ओके नैना. म्हणून आता माही ही अगदी म्हणजे दरवाजातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असते. ओके नैना अगं आता फोन ठेवते मी काहीतरी करते. म्हणून आता माही दरवाजाजवळ येते आणि जोरजोराने दरवाजा उघडायचा ती प्रयत्न करते. तेव्हा मात्र आता अक्षय आणि आजी हे गच्चीवरून खाली येतात, हे जिन्यावरून, हे आता माहीच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा आता माही लगेच थोडीशी बाजूला होते तर अक्षय आणि आजी दरवाजाजवळ येऊन पोहोचतात. तर अक्षय दरवाजा उघड. तेव्हा आता माही नेमकं कुठे लपू, काय करू, कुठे जाऊ असं शोधतच असते आणि तोपर्यंत माही लगेच त्या पडद्याच्या मागे खिडकीजवळ जाऊन लपते. अक्षय आजीला घेऊन आतमध्ये येतो, आजीच्या हाताला धरून तिला बेडवर झोपवतो. तेव्हा आता अक्षय आजीला म्हणतो की हे बघ आता शांतपणे झोप, काही असं टेन्शन घेऊ नको, विचार करू नको. तेव्हा आता आजी म्हणत असते की अक्षय अरे मी तुम्हाला जे काही सांगते ते तुम्हाला नाहीच पटत, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणारच नाही. तेव्हा मात्र आता अक्षय म्हणतो की आजी झोप झोप. आजी म्हणते की हो हो झोपते. तर आता अक्षय आजीच्या हाताला धरून तिला झोपवतो, तिच्या अंगावर ते बेडशीट सुद्धा टाकतो. तर आता तो आजीला म्हणतो की आजी मी जरा खिडकीचे जे काही पडदे आहे ते जरा उघडे करून देतो म्हणजे तुला फ्रेश वाटेल. तेव्हा मात्र आता माही तर येथेच लपलेली असते अगदी पडद्याच्या मागेच, म्हणून तिला आता अक्षय तिथे येणार पडदे उघडण्यासाठी, म्हणून खूप अशी भीती सुद्धा वाटते आणि टेन्शन सुद्धा खूप येतं. तेव्हा आजी म्हणते की अरे नको नको खिडक्या उघडू नको, फार काही गार वारा येते. तर खूप घाबरलेली असते की कारण तिला असं वाटत असतं की नक्की आता अक्षय तेथे पडद्याजवळ येईल आणि अक्षय अगदी येऊनच पोहोचलेला असतो, परंतु आजी म्हणते की नको नको वारं येईल, मला नको म्हणजे असं थंडी वाजेल. म्हणून आता अक्षय परत आजीजवळ येतो आणि आजीला तो जाताना म्हणत असतो की आजी लाईट बंद करतो, म्हणून जाताना तो लाईट बंद करतो. तर माही आता विचार करत असते की आता येथून बाहेर कसं पडायचं. तेव्हा आता आजी झोपलेली की नाही हे पाहण्यासाठी ती गुपचूप असं पडद्या आडून
पडदा बाजूला करते आणि पाहत असते. तेव्हा आजी तर झोपलेली असते. तेव्हा आता माही जायला निघतेच तोच लगेच आता मात्र आजीला काहीतरी असं तिच्या आवाजाने जाग येते. आजी लगेच उठून उभी बसते आणि समोर पाहते तर काही ही माही तिला रमा वाटत असते आणि कारण आता ती रमासारखी दिसते. मग आजीचं तर आता आणखीनच घाबरते. तर आता आजी अक्षय अक्षय असं करायला आवाज द्यायला सुरुवात करते आणि रमाला म्हणते म्हणजे या माहीला की तू मुद्दाम करते ना हे सर्व. तेव्हा आता माहीला नक्की काय उत्तर देऊ आणि काय नाही हे सुचत नाही. तेव्हा अक्षय अक्षय करत आजी म्हणत असते की अगं माही म्हणजे रमा रमा असं तिला म्हणायचं असतं. म्हणून तिला असं वाटतं की नक्की रमाच आली आहे आणि मुद्दाम ती आजीला छळते. तू मुद्दाम करते ना हे सर्व म्हणून ती असं माहीला विचारते. आता हे सांगायचं असतं की मी कसं यांना समजावं की मी त्यांची रमा नाही म्हणून. तेव्हा आता माही काहीतरी सांगायला प्रयत्न करते परंतु आजी म्हणते की अगं तू इथे काय करतेस तू इथे. म्हणून आजी तर खूपच घाबरते. आजी घाबरतच म्हणते की तुझा आत्मा भटकतोय ना. तेव्हा माही म्हणते की हो यस आय एम फाईन आणि ती सुद्धा आता आजीला मुद्दाम घाबरायचा प्रयत्न करते कारण तिला तर आता आजीच्या तिथून रूममध्ये जायचं असतं. म्हणून आजीला आणखीन घाबरून देते की हो हो खरंच मीच रमा आहे म्हणून असे हात हलवत असते. तर आजी आणखीनच घाबरते. आजीला तर आणखीन खूप असं टेन्शन येतं. मुद्दाम आता ह्या आजीला घाबरण्याचा खूप असा प्रयत्न करते आणि पार्वती आजी तर खूप अशी घाबरलेली असते की नक्की आता काय करू. रमा तर आलेली आहे. रमाचं भूतच आपल्याला दिसतं की काय. म्हणून आजीची पूर्णपणे आता पायाखालची जमीनच हालते. तेव्हा मात्र आता पार्वती आजी अगदी घाबरून हात जोडत असते की रमा अगं रमा माझं चुकलं मला माफ कर मी हात जोडते. तेव्हा आता माही तर आणखीन घाबरतच. माही मनात विचार करते की जर आता इथून सुटका करायची असेल तर मात्र आता तुला रमा बनवावेच लागेल. म्हणून ती आता जी स्कार्फ आहे तर ते आपल्या डोक्यावर घेते आणि आजीला आणखीन घाबरण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते की हो हो मीच रमा आहे मी परत आले. तो पण बदला घ्यायला तर आजी आणखीनच घाबरते. आजीला आता चक्कर यायला सुरुवात होते आणि आता आजी अक्षय अक्षय करतच लगेच चक्कर येऊन बेशुद्ध पडते. आता मात्र माही आणखीनच घाबरते. करायला गेले एक आणि देवा हे काय झालं माय गॉड. म्हणून आता पाण्याचा ग्लास घेते आणि पार्वती आजीच्या तोंडावरती पाणी शिपडते. तेव्हा पार्वती आजी डोळे उघडते. शुद्धीवर आल्यानंतर आता माही तर लगेच खुश होते. तेव्हा माही तिला विचारते की काय ओके आहात ना तुम्ही आणि तिला म्हणत असते की अगं तू काहीतरी थोडंसं पी. म्हणजे तिला आता बियर पाजण्याचा प्रयत्न करत असते की नक्की तुला सुद्धा अगदी न घाबरता म्हणजे झोप लागेल आणि मी सुद्धा इथून जाऊ शकेल. तू पी ना थोडंसं म्हणून ती आता आग्रह करत असते आणि इंग्लिशमध्ये फाडफाड बोलत असते. तेव्हा आजीचा जर आणखीन असा घाबरटपणा सुरू होतो. आजी खूप अशी घाबरलेली असते. अक्षय असा तोंडातून शब्द सुद्धा निघायला तिच्या तयार नसतो. अक्षय जेव्हा असं म्हणत असते तेव्हा मात्र आता माहीला खूप राग येतो. माही लगेच जोरात ओरडते की स्टॉप इट. तेव्हा मात्र आता माही म्हणत असते की अहो घाबरू नका आणि मला हात लावून बघा तर मी खरंच जिवंत आहे जिवंत. तेव्हा मात्र आता आजी हात लावायला सुद्धा घाबरत असते. कसं बसा हाताला हात लावते आणि काय ग तुझा हात किती थंड आहे नको आणि परत म्हणते की ओके रमा इज कूल आय एम कूल म्हणून तुला माझा हात थंड लागतोय कळतोय का तुला हे. तेव्हा आजी काही ऐकायला तयार नसते. आजी खूप घाबरून लांब पळण्याचा प्रयत्न करत असते. अक्षय असा आवाज देत असते. तेव्हा आता माहीला आणखीन राग येतो आणि ती जोरात परत पार्वती आजीवर ओरडते आणि परत म्हणते की क्यूट आंटी आणि परत म्हणते की सीमा आंटी. तेव्हा आजी परत म्हणते की सीमा. तेव्हा आता माही सर्व काही आहे ते सर्व काही सांगून देते. तेव्हा आता सीमा तेथे आलेली असते आणि सीमा आजी आणि नैना मात्र आता माही सोबत येते असतात आणि जे काही घडलेलं आहे ते सर्व आता आजीला सांगतात. तेव्हा मात्र आता सीमा माही तिला कुठे मिळाली हे सर्व काही आजीला सांगते. आजी म्हणते की काय ग सीमा म्हणजे ही तुला देवळाच्या बाहेर मिळाली मग तू तिला नैनाकडे घेऊन गेलीस का. घडलेला सर्व प्रकार आहे व्यवस्थित सीमा आता आजीला समजावत असते की तिने कसं काय केलं काय म्हणजे माहीला आणि नैनाला कसं घरात आणलं ते सर्व काही आता त्याबद्दल ती उलगडा करत असते. आजीला हे ऐकून अगदी शॉक बसल्यासारखं होतं. हे सर्व ऐकून आजी म्हणते की कठीण आहे हे सर्व आणि काय सीमा हे सर्व काय आहे ग असं विचारते. तर सीमा घाबरतच म्हणते की आई खरंच सॉरी मला माहिती आहे की आई अहो हे सगळं मी तुमच्यापासून लपवलं पण आई अहो माझ्याकडे कोणताही दुसरा पर्यायच नव्हता आणि आई तुम्ही प्लीज कुणाला हे तर सांगणार नाही ना.
ना तेव्हा मात्र आता सीमा हात जोडते। तेव्हा आजी म्हणते की नाही नाही शशिकांतला तर मी हे सर्व सांगणारच आहे। सीमा लगेच नयनाकडे पाहते तर सीमा मुद्दा म्हणते की नका, तुम्ही हे सर्व त्यांना सांगू नका, कारण त्यांना अगोदरच सर्व काही माहिती आहे। तेव्हा माईला तर खूप असं हसायला येतं। तेव्हा आजी म्हणते की काय, आश्चर्याने विचारते की शशिकांतला हे सर्व माहिती आहे? तेव्हा सीमा म्हणते की हो, आणि ते आमच्या बरोबरच आहे आणि ते आम्हाला साथ सुद्धा देतात। तर माही म्हणते की हो यस फुल ग्रँडमा, अहो सगळं काही माहिती आहे शशी अंकलला, शशी अंकल इज सुपर हिरो। तेव्हा सीमा ही माहीला असं बोलल्यानंतर अगदी दात खात असते, डोळे वासून तिच्याकडे पाहत असते। तेव्हा आता आजी विचारते की सीमा अगं काय नक्की ही कोण आहे, ती माही की कोण, ही खरंच आपली रमा नाही? तेव्हा आता सीमा म्हणते की नाही नाही। तेव्हा आता माही डोक्याला हात लावते आणि अरे गॉड, आता सर्व काही पहिल्यापासून सांगावं लागते की काय, आणि ओके फाईल कूल ग्रँडमा। तर सीमा तिला शांत राहायला खुणावते, चुप माही, जे काही बोलायचं असेल ना ते मी बोलते, तू आता गप्प राहा, शांतच राहा, असे रागवून म्हणत असते। तेव्हा नैना माहीला शांत राहायला सांगते, परंतु माही नैनाचा सुद्धा रागराग करत असते। तेव्हा सीमा पार्वती आजीला सांगायला सुरुवात करते की अहो आई, ही माही आहे, आपली रमा नाही, ती फक्त आपल्या रमासारखी दिसते। तर पार्वती आजी म्हणते की माझा तर खरंच विश्वासच नाही बसत, का कोणास ठाऊक, मला असं वाटतं की ही रमाच आहे आणि नाटक करते। तेव्हा नैना म्हणते की नाही पार्वती मॅम, अहो ही माही आहे। परंतु पार्वती आजीचा तरी सुद्धा विश्वास बसत नसतो। ती नैनाला म्हणते की अगं कसा विश्वास ठेवू मी, इतकं कोणी सेम कसं असू शकतं, आणि सीमा अगं तुला तर माहितीच आहे की माझा कधीही असा भूताकेतावर असा विश्वास नाही आणि नव्हता सुद्धा, परंतु ह्या मुलीकडे बघून मात्र आणि पार्वती आजी शांत होते। तर सीमा विचारते की अहो आई तुम्हाला काय होतं, आणि घाईने ती आता नैना आणि माहीला पाणी आणायला सांगते। नैना धावतच जाते तर सीमा म्हणते की आई अहो तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आहे ना तुमच्या सोबत, मला फक्त हिला रमा बनवायचं आणि अक्षयच्या समोर उभं करायचं, बास, काही नाही। तेव्हा नैना घाईने आतमधून पाणी आणून देते आणि सीमाला विचारत असते की काय तुला हिला या माहीला अक्षयच्या समोर उभं करायचं? तेव्हा सीमा म्हणते की हो, आणि त्याने काय होणार आहे? तेव्हा सीमा म्हणते की आई अहो जर हिला आपण रमा म्हणून त्याच्या समोर उभं केलं तर अक्षय मात्र शांत होईल, तुम्ही पाहताना त्याची अवस्था कशी झाली, तो आपल्या रमाला किती मिस करतो, आणि जेव्हा मी हिला त्याच्या समोर, आणि तेव्हा परत सीमा ही बोलायची थांबते, हिला म्हणजे माहीला जेव्हा मी रमा बनून त्याच्या समोर उभं करेल तेव्हा आई तो खूप शांत होईल, बघतच राहा की नक्की तो किती शांत होईल। आजी ही सीमाला विचारते की काय ग सीमा, तुला तसं होईल असं वाटतं का? तेव्हा सीमा म्हणते की हो आई, माही सुद्धा अगदी खुशून डन करत असते। त्यावर आता सीमा आईला म्हणते की आई आता आज खूप उशीर झाला, आपण झोपायला जाऊयात का? तेव्हा मात्र आजी बॅग समोर टेबलवर असते तर नैना उचलते आणि माहीला म्हणते की माही ही तुझी बॅग ठेव। तर माही ही जोरात ओरडते की नैना तू कशाला माझी बॅग उचकतेस ग? तेव्हा नैना कुठे ऐकायला तयार असते आणि जे काही तिने पार्वती आजीच्या बॉटल चोरलेल्या असतात त्या दारूच्या तर त्या बाहेर काढते। सीमा तर तोंडाला हात लावते आणि नैना तर जोरात ओरडते की काय ग माही, या बॉटल तू इथे कशाला आणल्या? तेव्हा आजी म्हणते की ह्या तर माझ्या बाटल्या आहे, आणि ती नैनाच्या हातातून हिसकावून घेते। तेव्हा आता माही धावतच ग्रँडमा जवळ येते, म्हणजे आजी जवळ, आणि लगेच नैनाला धावतच बाहेर बाजूला करते आणि काय ग ग्रँडमा, अगं तू किती कूल आहेस ग, अगं सगळ्यांसमोर मी तुला कूल ग्रँडमा म्हणते, आणि काय ग तू इतकी चीप दारू पिते, शोभत नाही तुला? तर नैना आणि सीमा तोंडाला हात लावतात आणि माहीला शांत राहायला सांगत असतात। तेव्हा माही म्हणत असते की अगं ही खूप बेसिक वाली दारू आहे, यातील भारी दारू तू घेऊन यायची ना, परंतु आपल्याकडे काही आता ऑप्शन नाही, त्यामुळे असून दे, जे आहे ते बरं आहे, त्यामुळे चल आपण हेच पिऊयात, चल बरं बसूयात, म्हणून ती समोरच्या टेबलवर आजी समोर बसायला सुरुवात करतेच, परंतु तोच आता नैना आणि सीमा जोरात ओरडतात। त्यावर आता आजी परतही सीमाला म्हणते की तुला खरंच असं वाटतं की तू नक्की हिला रमा बनवू शकशील म्हणून? अगं हिच्या म्हणजे आपल्या रमाची नखाची सुद्धा सर हिला नाही, आणि कशी तू हिला रमा बनवणार? तेव्हा मात्र आता माही म्हणते की हॅलो अहो मला बेस्ट ऍक्टर असं अवॉर्ड सुद्धा मिळालेलं आहे। तेव्हा सीमा विचारते की कधी ग? तर माही म्हणते की स्कूलमध्ये असताना, आणि आय नो रमा बनणं हे थोडंसं अवघड आहे, खूप असं हार्ड आहे, थोडंसं वर्क मला करावं लागेल, परंतु मी सर्व काही करेल। तेव्हा आता माही असं म्हटल्यानंतर आजी म्हणते की हो ते खरं आहे, रमाची ऍक्टिंग मात्र तू करशील, परंतु अक्षयची आणि आमची रमा होणार आहे हे तुला झेपणार आहे का? अगं आमची रमा होती ना, ती अगदी एकमेव होती। तेव्हा माही विचारते की काय नेमकं काय म्हणायचं? आजी म्हणते की एकमेव, वन ऑफ हर काइंड। तर लगेच माही म्हणते की हो रिअली कूल ग्रँडमा, मला असं जमेलच, ओके चॅलेंज
तेव्हा मात्र माही बोट वर करून चॅलेंज असं करत असते, तर नैना म्हणते की माही अगं बोट खाली घे, परंतु माही ऐकायला तयार नसते. आजीला विचारत असते की चॅलेंज स्वीकारलं का तुम्ही. तेव्हा सीमा ओरडते आणि माहीला म्हणते की माही मोठ्यांचा आदर करायला शिक जरा. तेव्हा आता माही म्हणते की ओके फाईन, आणि परत आजीच्या पाया पडते आणि मी हे करू शकते, आणि परत हात जोडून म्हणते की चॅलेंज. तेव्हा सीमा म्हणते की अगं बाई माही, मी तुझ्या समोर हात जोड, जेवढे पराक्रम केले तेवढे पुरे झाले, परंतु आता मात्र इथून पुढे कोणाच्या समोर यायचं नाही. कळतंय ना तुला की मी काय म्हणते ते. तेव्हा आता सीमा आजीला म्हणते की आई अहो प्लीज कुणाला काही सांगू नका. तर आजी म्हणते की सीमा यात सांगण्यासारखं तरी आहे का काही. तेव्हा माही पुन्हा आजी समोर हात जोडते आणि प्लीज असं म्हणते, आणि नैनाच्या हातातील ज्या काही दारूच्या बॉटल असतात ते हिसकावून घेते आणि ग्रँडमाला म्हणत असते की प्लीज ग्रँडमा प्लीज. तेव्हा सीमा आणि नैना तर खूप असे रागाने माहीकडे पाहत असतात आणि माही असे दात खाऊन म्हणत असतात. आजी तर एकसारखी घाबरतच सीमाकडे पाहत असते. तेव्हा मात्र आता माही ही अगदी खुश होऊन त्या बाटल्याकडे पाहत असते, आणि आता मात्र इकडे सकाळी माही ही तयार होऊन अगदी गेटच्या तेथे चाललेलीच असते, आणि समोर मात्र जी काही बाईक उभी असते तर ती अभिची असते, आणि अभि मात्र तेथे सर्व काही गाडी वगैरे पास करत असतो. आणि तेवढ्यात माहीचं त्या गाडीकडे लक्ष जातं, कारण ती गाडी अगदी सेम टू सेम तिच्या गाडीसारखीच असते, आणि अगदी त्या बाईकला बघून खुश होते. येथे ही बाईक कोण चालवत असेल असं स्वतःशीच म्हणते. तेव्हा अभि लगेच तिथे खाली बसलेच असतो, आणि तिचं अभिकडे काही लक्ष जात नाही म्हणून ती धावतच येते आणि अगदी खुश होत त्या गाडीवर बसते. तेव्हा अभि म्हणतो की 1 मिनिट, परंतु आता माही तर गाडीवर बसलेलीच असते, आणि समोर पाहतो तर अभिच्या तर पायाखालची जमीनच हादरते, कारण ती त्याला अगदी रमाच वाटते. तेव्हा तो अगदी धक्क्याने आता रमाकडे म्हणजे माहीकडे पाहत असतो, आणि आता माही सुद्धा खूप घाबरते. माही गाडीच्या खाली उतरते तर आता अभि तिच्याकडेच पाहत असतो. अभि तिला म्हणतो की काय रमा तू. त्यानंतर मात्र आता अभिला एक खूप मोठासा धक्काच बसतो आणि हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये मात्र अक्षय ज्या बाईला आता रमाच्या बद्दल थोडंसं काही माहिती असतं, तर तो पुन्हा आनंदला घेऊन तेथे येतो, आणि तो अगदी रिक्वेस्ट करत त्या बाईला विचारतो की आई खरंच काय आहे माझ्या बायकोबद्दल, तुम्हाला काही माहिती आहे का, दाखवा ना. तेव्हा ती बाई आता रमाचं मंगळसूत्र आहे, रमा अक्षय नावाचं, तर ते अक्षयला दाखवते. अक्षय ते मंगळसूत्र बघून खूपच खुश होतो. त्यानंतर मात्र आता इकडे देविका आणि घोटाळे तेथे येऊन पोहोचतात. तर सीमा दरवाजा उघडून त्यांना विचारते की तुम्हाला कोण हवं आहे. तेव्हा मात्र आता ते देविका माहीचा फोटो सीमाला दाखवतात. तेव्हा मात्र आता लगेच देविका म्हणत असते की माझ्या माहीला तुम्ही किडनॅप केलेलं आहे, आणि तेवढ्यात मात्र माही ही अगदी रमा बनून बाहेर येते. तेव्हा आता देविका म्हणत असते की जर तुम्ही माझ्या मुलीला परत दिले नाही, तिला परत द्या, नाहीतर मी पोलिसांकडे कंप्लेंट करेल. तेव्हा मात्र आता माही तर अगदी हुबेहूब रमासारखी ऍक्टिंग करते की आई अहो काय झालं, कोण आलं. तर देविका आणि सीमा तर धक्क्यानेच आता माहीकडे आणि रमाकडे म्हणजे पाहत असतात की नक्की कोण रमा आणि कोण माही हे काही सुचत नसतं, आणि अक्षयला मात्र आता इकडे आपली रमा भेटलेली असते. तेव्हा आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.